तर आपण सुरू करूयात का? चालेल मॅडम. मॅडम आमचं काय झालंय की आपण जे सुरुवातीला सांगितलेलं आहे 2002 आणि 2024चा डेटा मॅच करा, ते काम आमचं ऑलमोस्ट 50% पुढे आलेलं आहे. तो डेटा सगळा मॅच आहे आणि आता जे बीएलओ ऍप आलेला आहे त्या बीएलओ ऍप वरनं आम्ही ते टाकायला पण सुरुवात केलेली आहे बीएलओ ऍप वरती. पण आम्हाला काही ठिकाणी प्रश्न असे येत आहेत की काही ठिकाणी बीएलओ जातात तर झोपडपट्टीचा एरिया आहे, लोक सापडत नाहीत, लोक तिथे नाहीच. काही ठिकाणी असं आहे की सरकारी क्वार्टर्स आहेत आणि क्वार्टर मधनं लोक सोडून गेलेत, पण वोटिंगला मात्र इकडे येतात. फॉर एक्झाम्पल द्यायचं तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एक व्हीव्हीआयपी मतदान केंद्र आहे, ज्या ठिकाणी माजी कमिशनर, माजी आयपीएस, माजी आयआरएस सगळे असतात आणि ते आज रोजी इथे राहत नाही, त्यांचे पोस्टिंग पण लांब लांब गेलेत. पण पोल डेच्या दिवशी मात्र ते इथे येतात आणि पोलिंग करतात, पण आज रोजी तिथे नाही. आता त्यांचं मॅपिंग करणं पण आम्हाला थोडंसं अवघड जाणार आहे. दुसरं एक इश्यू काही बीएलओना असं जाणवतोय की ऑलरेडी एक मॅपिंग झालेलं आहे असं मेसेज येतो त्यांना. म्हणजे समजा एखादा माणूस बीड बुलढाण्याचा असेल, त्याचं नाव तिकडच्या यादीत असेल आणि आमच्या यादीत असेल आणि तिकडच्या बीएलओने त्याला तिथे मॅप केला असेल, तर आमच्या बीएलओला मेसेज येतो मॅपिंग करताना की ही इज ऑलरेडी मॅप. तर अशा काही अडचणी आहेत आणि या अडचणीबाबत आपण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल. मार्गदर्शन नाही मॅडम, फक्त इंदोरला जाऊन आले म्हणून थोडासा अनुभव घेऊन आले तिकडनं. आणि तिथे नवनीत पवार सर होते आपले, नाशिकचे ते मूळचे, आणि तिथे आय एस ऑफिसर आहे, ऍज अ डेप्टी डीओ काम करतात. तर अर्थातच आता मराठवाड्यातून आम्ही गेल्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून आले म्हणून अफिनिटी होती आणि त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला तिथलं सगळंच एसआयआरचं काम सांगितलं. मी ऑडिबल आहे ना सर्वांना? येस येस. ओके. तर आपलं 24/12चं जे पत्र आहे निवड आपल्या सीओ ऑफिसचं, ते आपण सर्वांनी तसं काम केलेलंच आहे. ब्लर फोटो संदर्भात किंवा ते खूप सविस्तर पत्र दिलंय, विक्रम निकम साहेबांच्या सहीचं आहे 24/12चं. त्यानुसार आपण मग मतदार यादीच्या दुरुस्तीचे काम, जसं ब्लर फोटोचं काम आहे, रंगीत फोटो हे करणे किंवा दुरुस्त्या करणे, आणि डीएससी बद्दल पण यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. त्यांनी सगळेच विषय क्लब करून या पत्रात दिले आणि एसआयआरचा ओझरता उल्लेख त्यांनी शेवटच्या एका पॅरेग्राफ मध्ये केलेला आहे, तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, दुसऱ्या तिसऱ्या. तर ह्या संदर्भामध्ये मग हे पत्र आल्यानंतर अधिकृत आपल्याला काहीतरी मिळालं की एसआयआरच्या संदर्भात, आणि मग आपण बीएलओची वगैरे बैठका घेतल्या आणि इंदोरला जाऊन आल्यामुळे थोडस तिथला जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला त्यांच्याशी. तर मॅडम आम्ही काय केलं, 2025ची जी यादी आहे आपण, त्यातले दिवाकर ते जरा इकडे, म्हणजे टेबल टॉप ऍक्टिव्हिटी त्यांनी आम्हाला सुरुवातीला करायला सांगितली. आणि टेबल टॉप ऍक्टिव्हिटी जर केली तर मॅडम मॅपिंग करणं अतिशय सोपं जातं. हा एक्सपिरियन्स माझा पण आहे, आपलाही असेल. तर टेबल टॉप ऍक्टिव्हिटी मध्ये आपण सुरुवातीला जो सीओ ऑफिस कडनं चार्ट आलं, प्रपत्र आलं होतं, त्यामध्ये 2002चं जे इलेक्टर होते ते आपण लेफ्ट साइडला घेतले होते आणि त्यांचं मॅपिंग आपल्या 2025च्या इलेक्टर सोबत केलं होतं. पण आता काय, आपल्याला 25चं पूर्णच मतदारांचं मॅपिंग 2002शी करायचे. तर सुरुवातीला आम्ही काय केलं, ते 5 कॉलम जसे आहेत, एक 5-6 कॉलम आपल्या चालू मतदार यादीचे, ते आम्ही पुल ऑन केले, डाटा सरळ सरळ घेतला, कॉपी केला आणि त्याचे एक्सेल शीट तयार केले. यामध्ये मॅडम मी आपल्याला ते स्लाइड दाखवते, तिथून शेअर कर. यामध्ये 2025च्या वोटर्स इलेक्टर इपिक नंबर आहे, त्यानंतर सिरियल नंबर, इलेक्टर्स नेम, त्यानंतर त्याचं एज यासाठी की तो अबाव 40 आहे का, रिलेटिव्ह नेम आणि रिलेशन टाईप. हे जे 6 कॉलम आहे आम्ही ऍज इट इज उचलले आणि ते एक्सेल शीट मध्ये कॉपी केले. मी दाखवते आपल्याला, स्क्रीन दिसत असेल आपल्याला? हो हो दिसते. एकच मिनिट. पेज नंबर 16 काढ. हा,
हे असं आम्ही प्रिंट करूनच दिलं मॅडम. ओके. हा की त्यामध्ये येलो जे दिसतंय ना हे आम्ही सरळ पुल ऑन केलं आणि त्याच्या पुढे मग 2002 SIR डिटेल्स घेतले, एसी नंबर, पार्ट नंबर, सिरियल नंबर, त्याचा इपिक नंबर आणि फुल नेम ऑफ इलेक्टर. कारण इकडे अनुसयाबाई असेल तर आताच्या यादीत, पूर्वीच्या यादीत अंसाबाई असं असू शकतं. आज हा. मारुती असेल तर तेव्हा मारुती असं असू शकतं. मग ते मॅच होणार नाही, नंतर आपल्याला हा डाटा परत अनमॅप्ड म्हणून येईल. म्हणून मग आम्ही ह्याचं नाव पण इथे घेतलं 2002च्या यादीचं आणि त्याला 2 कॉलम केले पुढे, सब कॉलम, हे सब रोज. एक सेल्फ मॅपिंग केलं, म्हणजे त्याचं जर 2002च्या यादीत असेल तर त्याचे डिटेल्स येतील आणि खाली त्याचं प्रोजेनी मॅपिंग केलं, म्हणजे प्रोजेनीसाठी, प्रोजेनी फादर असेल, मदर असेल किंवा ग्रँडफादर, ग्रँडमदर. आणि पुढे मग 2002 साली राहत असलेलं ठिकाण, ऍटलिस्ट त्यांनी तालुका जरी सांगितला तर समजा सर्च करताना तालुक्यात समजा माझं नाव अरुणा संगेवार आहे, तर माझं जर मी सांगितलं की मी हिंगोली डिस्ट्रिक्ट मध्ये होते यापूर्वी, तर माझं गावाचं नाव जर सांगितलं, वसमत समजा माझं गाव आहे, तर वसमत मधल्या अरुणा संगेवारचे 100 अरुणा संगेवार येतात. मग त्यात माझे वडील कोण आहे ते इझिली आपल्याला सर्च करता येतं. तर हा जर चार्ट तयार केला आणि पुढे मोबाईल नंबर कॉन्टॅक्टसाठी हे जर केलं तर आपल्याला जे इन्युमरेशन फॉर्म आहे ते भरायला कुठेही अडचणी येणार नाही असं मला वाटतं. तर हे आम्ही छापूनच दिले त्यांना सगळ्यांना, बीएलओना. आणि हे केल्यानंतर मग इन्युमरेशन फॉर्म कसे भरायचे वगैरे ते आपण त्यांना दाखवलं. तर यामध्ये हा जो डाटा आहे, मागे आपली चर्चा झाली होती सरांशी याच्यावर VC मध्ये, हो. की हा डाटा घ्यावा का नाही घ्यावा. पण आता हाच जो डाटा आपला असणार आहे आणि आपल्याला वेळही नसणार आहे, तर मॅपिंगसाठी हा खूप सोयीचा डाटा आहे असं मला वाटतं मॅडम. आणि हे ज्यांनी केलं त्यांचं मॅपिंग करायला ऑनलाईन म्हणजे BLO ऍपवर पण खूप इझी गेलं. तर ह्या पद्धतीने ते करता येईल. आता SIR जे आहे आपल्याला माहीतच असेल, त्याचे जे टप्पे आहेत, थोडस अलीकडे घे. आता आमचं स्पेलिंग मिस्टेक आहे, ऑपरेटरने केलेलं आहे. SIR नोटिफिकेशन आहे, त्यानंतर फॉर्म्स प्रिंटिंग आहे. हा डाटा आपल्याला इझिली मिळून जातो. म्हणजे ज्या दिवशी नोटिफिकेशन होतं त्याच नाईटला. दार बंद करता येईल? थोडा आवाज कमी कर बाळा. म्हणजे मॅडम आज सकाळी मी जे आपल्याला विचारलं, हा. त्यात असलं मी ना आता एक ग्रुप मध्ये एक इन्व्हिटेशन फॉर्म टाकते, फोटो Yes. टाकते, तो जर असं बघा, म्हणजे मॅडमला त्याच्यावरती एक्सप्लेनेशन चांगल्या प्रकारे देता येईल. हा तर- टाकतो आपल्या ग्रुपवरती मी, आणि ब्रांच ग्रुप आहे आपला, त्याच्यावर पण टाकलेला आहे ERO साठी. तर आज सकाळी ना रेफरन्स कसा झाला ते सांगते. हा इन्व्हिटेशन फॉर्म जो आहे त्याच्यातला सगळ्यात वरचा बघा, इलेक्टर्स नेम अँड एपिक ऍड्रेस प्री प्रिंटेड, सिरियल नेम, पार्ट नंबर, नेम, AC ऍड्रेस प्री प्रिंटेड, QR कोड, ओल्ड फोटो प्री प्रिंटेड आणि पेस्ट करंट फोटो. हे आल्यामुळे मॅडम आमचं कन्फ्युजन सुरू झालं की हे असं का दिलंय यांनी. इन्व्हिटेशन फॉर्म हा साधा नाही, याचा अर्थ CO ऑफिस कडे आपल्याला काहीतरी डेटा त्याच्यामध्ये येणार आणि मग आपण ते करू शकतो. येस मॅडम, मी सांगते ते. पुढे घे. हा मागे येईल. हा जो फॉर्म आहे, हा जो लेफ्ट साइडचा हा इन्युमरेशन फॉर्म आहे, त्याचा जो वरचा आहे ना आडवा कॉलम, हो, तुम्ही मोठा करून दाखवते. साधारण हे असे फ्रंट पेजला असे येणार आहे आणि बॅक पेजला त्याच्यासोबत काय डॉक्युमेंट आहे आणि त्याचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. तर तो जो वरचा आडवा कॉलम आहे ह्या पद्धतीने, हा पुढची स्लाइड आहे, इथं हे मी आडवा कॉलम इथे समोर स्क्रीनवर आहे मॅडम. येस. त्यात इलेक्टर्स नेम, इपिक ऍड्रेस हे प्री प्रिंटेड येणार. सिरियल नंबर, पार्ट नंबर अँड नेम, ACPC नेम हे सुद्धा प्री प्रिंटेड आहे. QR कोड पण आपला प्री प्रिंटेड आहे की त्या इलेक्टरची संपूर्ण माहिती त्या QR कोडवर आहे. ओल्ड फोटो जो आहे त्याचा आजच्या मतदार यादीचा, तो पण या ठिकाणी प्री प्रिंटेड आहे. फक्त यामध्ये हा जो पेस्ट करंट फोटो आहे त्या ठिकाणी फक्त त्याला नवीन फोटो त्याला इच्छा असेल तर द्यायचा, हे काही कंपल्सन नाहीये. पण सगळेच जण
त्यांचा अनुभव असा आहे की नवीन चांगले फोटो या ठिकाणी ते करंट असणारे देतात. तर ह्या ठिकाणी ते हा जो आडवा कॉलम आहे तो असा आहे. तर हा प्री प्रिंटेड आपल्या त्या फॉर्मवरचाच हा वरचा भाग आहे. मी फक्त आपल्याला स्क्रीनवर मोठं दिसावं म्हणून या ठिकाणी असं केलंय. तर नंतरची स्लाइड घ्या. पण मॅडम हा जो डेटा आहे इलेक्टर्स नेम, एपिक नंबर, क्यूआर कोड, ओल्ड फोटो, हा कोण देतं मॅडम? ईसीआय अवेलेबल कोण देणार का? येस येस, प्रत्येक इलेक्टरचे आता माझ्याकडे 15 लाख इलेक्टर आहेत. तुमच्याकडे मे बी लाख 1.5 लाख असतील. कुठले म्हणताय तुम्ही? 2002 चे का? हा नाही नाही, आता चालू हे 25चा डेटा आहे मॅम. अच्छा, ओके. हा 25चा डेटा इथं मध्ये आहे. की हा जो आहे, आता काय झालं मॅडम सांगते, आमचं इनोव्हेशनचं टेंडर गेलं. टेंडर गेल्यावरती तो रेट दिला आपल्याला 60 ते 70 पैसे. हो. तर आता तो माणूस म्हणतोय की हा सगळा डेटा घेऊन ते प्रिंट करणं हे मला 60-70 पैशामध्ये पॉसिबल नाही होते. नाही नाही, हा इथे ऑलरेडी प्री प्रिंटेड आहे मॅडम. अच्छा, तो पूर्ण इनोव्हेशन फॉर्म प्री प्रिंट म्हणजे डेटा आपल्याला आहे ना, आपण फक्त ती द्यायचं त्याला प्रिंट मार म्हणून. मी तुम्हाला पुढची स्लाइड दाखवते, त्यामध्ये लक्षात येईल. नेक्स्ट घे. हा, आता तो मधला जो पार्ट होता इनोव्हेशन फॉर्मचा, हा वरचा भाग आहे. याच्यामध्ये त्या इलेक्टरचं डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, मोबाईल नंबर, फादर्स नेम, गार्डियन नेम वगैरे, फादरचं इपिक नंबर, मदर्स नेम, मदर्स इपिक नंबर, स्पाउस नेम, स्पाउस इपिक नंबर, हे सगळं वरचा भाग आहे. हा त्या आडव्या कॉलमचा मधला भाग, खालचा भाग. ओके. तर नेक्स्ट स्लाइड आहे. हा आपण भरायचा. हा आता इथून पुढे सगळं आपणच भरायचं, बीएलओनी भरायचं, बीएलओ किंवा तो मतदार. ओके. आता हा लेफ्ट साइडचा जो भाग आहे, हा डिटेल्स ऑफ इलेक्टर इन इलेक्टोरल रोल ऑफ द लास्ट SIR ऍप्लिकेबल. जर तो लास्ट SIR मध्ये असेल तर इथे त्याचं नाव येईल इलेक्टरचं, त्याचा इपिक नंबर, रिलेटिव्ह नेम, ऑब्व्हियसली बऱ्याच म्हणजे सर्व ठिकाणी फादर येईल किंवा मदर येईल, रिलेशनशिप, डिस्ट्रिक्ट, स्टेट, एसी नंबर आणि त्या व्यक्तीचा एसी नंबर, पार्ट नंबर, सिरियल नंबर येणार इथे. जर 2002 ला असेल तो, नसेल तर इथं ब्लँक येईल. ओके. आता हा राईट साइडचा जो भाग आहे, डिटेल्स ऑफ द रिलेटिव्ह हुज नेम इज गिवन इन प्रिव्हियस कॉलम इन द लास्ट SIR. आता हे समजा इकडे रिलेटिव्ह नेम त्यांनी लिहिलं, समजा वडिलांचं नाव, त्याच्या वडिलाचं नाव, तर त्या वडिलाचं नाव इथे येईल, नेम ऑफ द प्रिव्हियस कॉलम्स, रिलेशन या ठिकाणी येईल, त्याचा इपिक नंबर. इपिक नंबर हा जो आहे हा त्या वडिलांचा येईल, रिलेटिव्ह नेम त्या वडिलांच्या वडिलांचं नाव इथे येईल, आजोबांचं नाव, रिलेशनशिप त्याचं, हा, आणि एसी नंबर, पार्ट नंबर, सिरियल नंबर हा त्याच्या वडिलांचा येईल लास्ट SIR मधला. ओके. म्हणजे मॅडम आता जो डावीकडचा आहे डिटेल्स ऑफ इलेक्टर इन द इलेक्टोरल रोल लास्ट SIR म्हणजे हा स्वतःचा येईल. आणि हा जो आहे हा त्याच्या वडिलांचा येईल. वडिलांचा येईल किंवा आईचा, म्हणजे आई असेल तर आईच्या पतीचं नाव, आईचं रिलेशनशिप आणि हे सगळं येईल. फक्त मॅडम आता मला एक विचारत आहे, समजा इलेक्टोरल रोल मध्ये आता माझं नाव नाहीये, मी त्यावेळेला 16 वर्षाची होते आणि मला माझ्या आई वडिलांचं मात्र माहितीये की 2002 मध्ये माझे आई वडील कुठे होते. मग त्यावेळेला विदाउट माय मॅपिंग मी माझ्या आई वडिलांचं मॅपिंग करू शकेल का? बिलकुल करू शकतो आपण. आता महाराष्ट्राच्या सगळ्या एसीचा डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे, आपल्या BLO ऍप मध्ये अवेलेबल आहे. अगदी म्हणजे आम्ही परभणीच्या लोकांचं खेडमध्ये आई वडील आहेत मुलींचे, म्हणजे इथे येणाऱ्या सुनांचे, तर आम्ही तिथे मॅपिंग करून घेऊ लागलो. तर हे करता येईल, काही अडचण नाही. ओके ओके ओके. BLO ऍपवर फारच युज्ड टू आहे. ज्या ज्या BLOनी पाहिलं मॅडम त्यांनी रात्रीतनं म्हणजे 50% 60% काम केले, आणि ज्यांनी हातही लावला नाही त्यांनी 0 वर्क केलेले. ओके मॅम. स्टार्ट झाला की होऊन जातं. नेक्स्ट पुढची स्लाइड घे. आणखी आता मॅडम हे जे फॉर्म आहेत ना, हा मागे घे. ह्या प्रकारचे 3 फॉर्म मी आपल्या ह्या PPT टाकले, मी तुम्हालाही शेअर करते. आता तिथे इंदोरला 2003 ला मागचं SIR झालं होतं, साधारण भारतामध्ये 2002 ते 4 या कालावधीत झालं. इंदोरला तेव्हा 2003 मध्ये झालं होतं.
यदि मतदाता का नाम 2003 एवं 2025 दोनों की मतदाता सूची में है. अच्छा. तर ह्याचं हे एक उदाहरण आहे. हम्म. तर असा असा एक फॉर्म आहे. तर काय काय भरायचं त्यांनी दिलं. नेक्स्ट ये. नेक्स्ट ये. हा नेक्स्ट. म्हणजे तिथे कसं कसं भरायचं, फिलअप करायचं हे दिलेलं आहे. आपण रीड केलं तरी लक्षात येईल. नेक्स्ट. हो हो. नेक्स्ट घे. भरलेले फॉर्म घे. हा नेक्स्ट घे. हा हे आता भरून एक मी ब्लँक दाखवलंय तुम्हाला आणि म्हणजे 3 फॉर्म ब्लँक दिलेत, कसे भरायचे ते सूचना दिल्यात आणि हे भरलेलं आहे. तर 2003 आणि 25 या दोन्ही मतदार यादीत जर त्यांचं नाव असेल तर ह्या पद्धतीने समजा इथे निर्वाचक का नाम रवी कुमार, त्याचा इपिक नंबर, पत्ता, पुढे त्याचं अनुक्रमांक, त्याची भाग संख्या आणि त्याचं विधानसभा क्षेत्र आणि राज्य आणि QR कोड, जुना फोटो आणि आता नवीन फोटो त्याला चिटकवायचा. हा वरचा कॉलम ही रो झाली. आता खाली आहे त्याची जन्मतारीख. ही जन्मतारीख फिल केलेली आहे. आधार संख्या म्हणजे त्याचं आता हे वैकल्पिक आहे म्हणून तसंच दिले. मोबाईल नंबर, त्याचे अभिभावक के पिता का नाम म्हणजे महेश चंद्र हे त्याच्या वडिलांचं नाव आहे. त्याचं इपिक नंबर, त्या वडिलांचा इपिक नंबर, त्याच्या आईचं नाव, आईचा इपिक नंबर, पत्नीचं नाव आणि पत्नीचा इपिक नंबर. आता एकाचं करायला गेलं की त्याचे वडील, आई आणि पत्नी हे तिघांचंही घ्यायचं. आता हे 2-3 खालचे वैकल्पिक आहेत, परंतु हे देणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तो फॉर्म सबमिट होत नाही. नेक्स्ट. पुढचं. नेक्स्ट. आता ह्याच फॉर्मचा लेफ्ट साइडचा पार्ट मॅडम. मागच्या SIR मध्ये 2003 अनुसार मतदाताचं नाव काय होतं? रवी कुमार. इपिक नंबर आहे हा. रिश्तेदारचं नाव महेश चंद्र, त्याच्या हे वडिलांचं नाव आहे. रिश्ता पिता, जिल्हा दमोह, राज्य का नाम मध्य प्रदेश, विधानसभा दमोह. आता हा विधानसभा क्रमांक, भाग संख्या आणि सरळ क्रमांक हा 2003 मध्ये पण तो मतदार होता, म्हणून त्या रवी कुमारचे हे डिटेल्स आहेत. ओके. आता त्याच्या पुढचं जो राईट साइडला आहे, मागच्या याच्यात ते महेश चंद्रचं नाव, त्याच्या वडिलाचं, रिश्तेदारचं विवरण दिलं, हे विवरण आहे. इथं महेश चंद्रचा इपिक नंबर, महेश चंद्रच्या रिश्तेदार कोण तर दयाराम, हा त्याचा महेश चंद्रचे वडील म्हणजे रवी कुमारचा आजोबा. हा आजोबा. जिल्हा मध्य प्रदेश, राज्य आणि विधानसभा. आणि ह्याचं जे SIR मागच्या SIR मधलं त्याचा विधानसभा क्रमांक, भागसंख्या आणि सरळ म्हणजे अनुक्रमांक, हे त्या वडिलांचे डिटेल्स इकडे प्रोजेनी मॅपिंगचे आहे. आता हे जरी दोन्ही याच्यामध्ये आहे, 2002-3 मध्येही आहे आणि 25 मध्येही आहे, तरी हे वडिलांचं देणं कंपल्सरी आहे. म्हणजे केवळ आपण म्हणतोय की प्रोजेनीसाठी मग मागच्या SIR मध्ये जर नाव नसेल तर फक्त हे द्यायचं, तर जरी असेल तरी असं दोन्ही द्यायचे. नेक्स्ट. आता हे जे सूचना आहेत, म्हणजे नागरिकता प्राप्त नहीं है, मतदाता सूची में शामिल होने के लिए आवेदन करता हूँ, म्हणजे हे त्याचे जे ओथ टाईप आहे की मला हे सगळं मान्य आहे म्हणून त्याची सही आणि BLO ची सही राहील याच्यावर. नेक्स्ट घ्या. हा आता हे दुसरी कंडिशन आहे की 25 मध्ये नाव आहे पण 2003 मध्ये नाही. हा बरोबर. तर त्याचा वरचा तर तो कॉलम पूर्ण येणार, म्हणजे ते प्री प्रिंटेडच आहे. हा फॉर्म सुद्धा प्री प्रिंटेडच येणार आपल्याला. पण मग मॅडम 2003 मध्ये तो नव्हता, तर मग या डिटेल्स आत्ताच येणार का 2025च्या? हा 25चेच. वरचा कॉलम जो आहे आडवा जे पहिलं जे हे आहे त्याच्यामध्ये 2025 चे डिटेल्स आहेत. ओके. 25चं मॅपिंग 2002शी करायचंय आपल्याला. नाही मग मॅडम आता जे याच्यापूर्वी जे तुम्ही दाखवलं होतं त्याच्यामध्ये पण जो आडवा दाखवला होता त्याच्यामध्ये 2025च्या डिटेल्स येणार, 2002च्या नाही येणार. हो 2025चेच. ओके गॉट इट. आता इथे तो 2003ला म्हणजे त्या तिकडच्या 2003 मध्ये तो नव्हता, म्हणजे तरुण मतदार आहे, 40 वर्षापेक्षा कमी.
तर त्याचं जे डिटेल आहेत हे सुरुवातीचे डिटेल्स तर त्या मतदाराचे आजच्या डिटेल प्रमाणे घ्यायचे. जन्मतारीख, आधार संख्या, मोबाईल नंबर वगैरे वगैरे, पिता माता आई वडिलांचे मोबाईल नंबर आणि स्पाउसचा मोबाईल नंबर, सॉरी इपिक नंबर. आता खाली घ्या, पुढचं घ्या. इथे पहा लेफ्ट साइडला 2003 ला तो मतदार यादीत नाहीये. मग त्याचं इथे मतदाताचं नाव येणार नाही, इपिक नंबर येणार नाही, पण त्याचे वडील गोपाल पटेल आहेत. तर तिथं वडिलांचं नाव येईल, वडिलांचा रिश्ता येईल आणि खाली काही येणार नाही, विधानसभा क्रमांक, भाग संख्या, सरळ क्रमांक, कारण 2003 ला त्या मतदाराचं नावच नाहीये. आता त्याचे जे वडील आहेत गोपाल पटेल, त्यांचं इपिक कार्ड इकडं उजव्या बाजूला येईल. रिश्तेदारचं नाव रमेश चंद्र म्हणजे गोपाल पटेलचे वडील आणि त्यांचा रिश्ता पिता दमोह मध्य प्रदेश आणि त्या गोपाल पटेलचे 2003च्या यादीतले डिटेल्स. हा जो कॉलम आहे मधला, हा आडवा, हे SIR 2002चे येतील आपल्याकडे. ओके. नेक्स्ट. आता सेम प्रोसिजर पुढे घ्या. आता तिसरी कंडिशन आहे विवाहित महिलांच्या बाबत. यदि मतदाता विवाहित है जिनका 2025 की मतदाता सूची में नाम है, परंतु 2002 मध्ये आपल्याकडे असणारच नाही, कारण त्या मायग्रेशन महिलांमध्ये 100% आहे, सासरी जातात वगैरे वगैरे. तर आता इथे शालिनी नावाची मतदार आहे, तिचा इपिक नंबर वगैरे हे 2025च्या यादीनुसार आपल्याकडे प्री प्रिंटेड येऊन जाईल. तिची जन्मतारीख येईल, तिचे आधार क्रमांक, मोबाईल नंबर हे सगळं त्या मतदाराकडून घ्यावं लागेल. तिच्या वडिलांचंच नाव येईल इथं, संजय कुमार. सासऱ्यांचं येणार नाही, सासूबाईंचं येणार नाही. आईचं नाव येईल विमलाबाई जे काही आहे, आणि पती आहे नरेंद्र कुमार जो इकडे आल्यावर आहे, आणि त्यांचे इपिक नंबर. तर पुढचं पेज घ्या. हे जे आहे मॅडम हे ऑटोमॅटिक येणार का? हा मॅडम, लागेल. हा मॅडम, विमलाबाई आहे, ते प्री प्रिंटेड येणार का आपल्याला भरायचंय? प्री प्रिंटेड आहे, ते वरचं प्री प्रिंटेड आहे मॅडम, फक्त वरचा आडवा कॉलम, बाकी सगळं आहे. शालिनी क्रमांक 78 QR कोड हा सगळं बस आहे, खालचं ते आपल्याला भरावं लागेल. येस येस. ओके ओके. हा वरचा हे रेड मार्क केलेलं तेवढा प्री प्रिंटेड आहे वरचा, बाकी खाली आपल्याला करून घ्यावं लागेल. आता तिथं जन्मतिथी, तिची आधार संख्या, मोबाईल नंबर, वडिलांचं आईचं नाव पहा, हे किती अवघड आहे. तिच्या आईचं वडिलांचं नाव, त्यांचा इपिक नंबर घेणे आणि पतीचं नाव पण घेणे, त्यांचा इपिक नंबर. नेक्स्ट पेज. म्हणजे तिच्या नवऱ्याचं पण, तिच्या आईचं पण, तिच्या वडिलांचं पण. येस येस. नेक्स्ट. दिवाकर नेक्स्ट घ्या. हा 2003 मध्ये ती नाहीये मतदार यादीमध्ये, कारण ती लहान होती वयाने. इथे मतदाता का नाम ब्लँक येईल, इपिक नंबर ब्लँक येईल. रिश्तेदार संजय कुमार म्हणजे तिचे वडील, आणि मॅपिंग करताना आई वडील किंवा वडिलांचे आई वडील हे 4च रिलेशन दिलेत त्यांनी, त्याच्याशिवाय मॅपिंग नाही होत. तर इथे, आणि महिला असेल तर तिच्या वडिलांशीच मॅपिंग होईल, तिचं आई किंवा वडील किंवा आजी आजोबा, वडिलांचे आई वडील. तर इथे संजय कुमार म्हणजे कोण? तिचे मिस्टर? नाही, तिचे वडील. तिचे वडील. अच्छा, हे त्याचे वडील. हा, त्या शालिनीचे वडील आणि हे पिता. आणि इथे आता तिचं नाव नव्हतं म्हणून इथे ब्लँक राहील, आणि इकडे राईट साइडला संजय कुमार म्हणजे तिच्या वडिलांचे डिटेल, त्यांचे इपिक नंबर. रिश्तेदार का नाव शिवप्रसाद हे तिचे आजोबा म्हणजे संजय कुमारचे वडील. पिता राहणार जिल्हा जबलपूर, राज्य का नाम वगैरे वगैरे. आणि विधानसभा क्रमांक, भाग संख्या आणि सरळ क्रमांक हा संजय कुमारचा 2003च्या यादीतील या ठिकाणी. ओके. आपल्याकडे 2002. ओके ओके. अशा पद्धतीने हे आहे. तर हे सगळे फॉर्म मी आपल्याला पाठवते, हे त्यांनी दिलेले आहेत, आम्ही जस्ट स्कॅन करून टाकले. इन्युमरेशन फॉर्मचं मॅडम सूचना पत्र आहे. जर आपण डिटेल वाचलं तर 1/7/87च्या आधी त्याचा जन्म झाला, त्याला जन्म म्हणजे जन्म तिथीबद्दल
एखादा दस्तऐवज द्यायचा आहे फक्त स्वतःचा. हा म्हणजे काही पण चालेल. मग त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आहे, बँकेचं पासबुक आहे, वगैरे वगैरे सगळं. आणि नंबर 2 आहे यदि आपका जन्म 1787 किंवा 2/12/2004. आता ह्या डेट्स आपल्याकडे वेगळे येतील. हा कारण आता आपली 2002 ची यादी आहे त्यामुळे एक वर्ष अलीकडे जाईल मला वाटतं. हो. 86 आणि 2003 येईल होते. मग इथे त्याचं स्वतःच्या जन्म तारखेचा पुरावा आणि खाली जी सूची दिलेली आहे याच्या पेजच्या, तर त्यापैकी कुठलाही एक दस्तऐवज त्यांनी द्यायचा आहे. मग त्यांच्या आई वडिलांच्या जन्मतिथीचा पुरावा एका सोबत द्यावा लागणार त्यांना. समजा आज ज्याचं वय 40 वर्षाच्या आत आहे अशा मतदारांना त्याच्या आई वडिलाच्या जन्माचे पुरावे द्यावे लागणार, आई किंवा वडील. अच्छा म्हणजे हा. विवाहित स्त्रीला असते तरी तिच्या आई वडिलांचे लागणार, येस येस, फक्त नवऱ्याचे नाही, आई हा, वडिलांचे. आई वडिलांची. आणि खालचं तिसरं आहे यदि आपका जन्म भारत में 2/12/2004 के बाद हुआ, 2003 नंतर जर जन्म झाला आपला, 2002 नंतर, तर स्वतःच्या जन्मतारखेचा पुरावाही द्यावा लागेल आणि आई वडिलांच्या जन्मतारखेचाही पुरावा त्यांना द्यावा लागेल आणि हे द्यावं लागेल त्याचे दस्तऐवज जे खाली दिलेले आहेत. खाली द्या, खाली द्या. हे सगळे दस्तऐवज दिले. हे जर आपण वाचले बारकाईने तर ग्रामीण भागातल्या लोकांकडे यातलं म्हणजे काही जुन्या लोकांकडे काही असण्याची शक्यता जरा कमी दिसते. मग त्यांचे पासबुक वगैरे वगैरे ह्याच्यावरून ते डिसाईड केलं त्यांनी. अबाव 40 लोकांचे पासबुक वगैरे गृहीत धरले. ओके. हा, हे पण मी आपल्याला टाकते. म्हणजे हे 13 पुरावे दिले, यापैकीच एक पुरावा त्यांनी जोडून द्यायचा आहे आणि स्वतःच्या जन्मतारखेचे पुरावे द्यायचे. तर अशा प्रकारे हे इन्युमरेशन फॉर्म सोबत ते फॉर्म भरून घेणं आणि हे पुरावा हे दोन्ही घ्यायचे. आता पहिल्या स्लाइड वर येऊ आपण. ती आपली फिगरवाली आधीची SIR चे ते राऊंड वाली. हा, इथे मॅडम आपल्या इलेक्शन सारखंच त्यांचं नोटिफिकेशन येते. त्याचे जसं आपण नॉमिनेशनचे तारखा वगैरे सगळं निवडणूक कार्यक्रम येतो तसा SIR चा कार्यक्रम आहे. तुमच्याकडे पण आहे तो, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये PPT मध्ये टाकला होता, एक शेअर केली होती, त्याप्रमाणे येतो. आणि त्याच डॉट टायमिंगला ते काम करावं लागतं. ज्या दिवशी नोटिफिकेशन येतं त्याच दिवशी हा डाटा सगळा आपल्या आपल्या DOच्या लॉगिनला येतो. DOच्या लॉगिन मधून आला की तो आपल्याला लगेच प्रिंटिंगला द्यावा लागतो. तर प्रिंटिंगला त्यांचं असं झालं की त्यांचे जेवढे पण AC होत्या ते एकच वेंडर होता आणि त्यांची खूप तारांबळ झाली. तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रत्येक AC लाच वेगळा वेंडर देऊन टाका किंवा ऍटलिस्ट डिस्ट्रिक्टला एक वेगळा वेंडर ठेवा. असं काही वेंडर काय असतात 4-5 जिल्ह्याचं काम एकत्र करतात आणि ऐनवेळी गोंधळ करतात. तर त्यांना प्रिंटिंगला खूप अडचण झाली. त्यात त्यांचे सुरुवातीचे 5-6 दिवस गेले आणि फॉर्म प्रिंटिंग झालं की ते लगेच विचारतात, मेल करतात की आम्हाला डिस्ट्रीब्युशन किती झालं फॉर्मचं, BLO वाईज सांगा. तर डिस्ट्रीब्युशन आपल्याला थ्रू नाईट करावं लागतं BLOना. BLOनी केल्यावर BLOनी यांना मतदारांना दिल्यानंतर BLO ऍप मध्येच ते येतं की तुम्ही किती लोकांना डिस्ट्रीब्युट केलंय फॉर्म. म्हणजे त्यांना डिस्ट्रीब्युट करणे, डिस्ट्रीब्युट केल्यानंतर पुन्हा फॉर्म फिलिंग आहे, फॉर्म कलेक्शन आहे त्यांच्याकडनं विथ डॉक्युमेंट्स. कलेक्शन केल्यानंतर ते फॉर्म बरोबर आहे का पाहणे, त्याचं मग डिजिटायझेशन ऑनलाईन पण आहे आणि ते ऑफलाईन घेतलेलं रेकॉर्ड किपिंग पण आहे. ते सगळे गठ्ठे त्यांनी अगदी अनुक्रमानुसार लावणं गरजेचं आहे. आणि फॉर्म डिजिटायझेशन झाल्यानंतर ते सबमिट केल्यानंतर मी जसं म्हणलं की अंसाबाई आणि अनुसयाबाई ह्याच्यामधला जो फरक आहे तो फरक एरर मध्ये आला की ते लॉजिकल एररला पुन्हा तो फॉर्म परत BLO कडे येतो, परत ते एरर करेक्शन आहे. तर अशा पद्धतीने हे सायकल आहे आणि याच्यामध्ये खूप मॅन पॉवर आणि ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. तर एका BLO सोबत म्हणजे
अगदी फील्ड लेवल पासून 7-8 लोक तर त्याला मदतीला पाहिजेच. जसं अंगणवाडी ताई आहे, रोजगार सेवक आहे, बाकीचे सगळेच आपले इतर जे फील्ड ऑफिसर आहेत. शिवाय गॅझेटेड दर्जाचा एक अधिकारी प्रत्येक 10 BLO मागे द्यायला सांगितलं त्यांनी, जेणेकरून तो मॉनिटर करेल. ज्या ज्या ठिकाणी 4 मतदान केंद्र आहेत, 3 मतदान केंद्र आहेत, त्या ठिकाणी वोटर फॅसिलिटेशन सेंटर द्या म्हणून त्यांनी सांगितलं. की त्या ठिकाणी मग अगदी त्यांनी आम्हाला दाखवलं की दर 2 तासाला त्यांची व्हीसी कशी होते सीओ ऑफिस कडनं. रात्री 2:30 वाजता व्हीसी, सकाळी 4 वाजता व्हीसी, आणि त्यात उपस्थित सगळे ERO आणि जे सुपरवायझर आहेत ते पण त्यांनी दाखवली. आणि म्हणजे 24/7 जसं पोल डेला आपण काम करतो त्या पद्धतीने 1 महिना काम करावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी लिटरली, आम्ही त्यांना म्हटलं सर आज आपण सगळे मिळून जेवायला जाऊ. तर ते म्हणाले मॅडम मी 1 महिना झाला मी घरी जेवलो नाही, आज माझ्या कमिटमेंट केली आहे मिसेसला, मला घरी जाऊ द्या, तुम्ही तुमचं जेवण घ्या. म्हणजे इतके ते डिवोटेडली त्यांनी काम केले. ते म्हणले जनरल इलेक्शन घेणं सोपं आहे, म्हणजे लोकसभा विधानसभा, त्याच्यापेक्षाही टाइमली रिपोर्टिंग या ठिकाणी द्यावं लागेल. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की आम्ही खूप याच्यामध्ये सिस्टमॅटिकली काम केलंय. आणि त्यांनी हे पण केलं कमिटमेंट की जर मला सीओ ऑफिसनी बोलवलं, आपल्या जोगलिंगम साहेबांनी जर एक्सपिरियन्स साठी मला बोलवलं तर मी नक्कीच येऊ शकतो आणि मदतही करू शकतो म्हणाले. येस. आता आपण जे मगाशी आपलं बोलणं झालं त्याच्यानुसार मी साहेबांचं नाव पारकर साहेबांना सुचवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला त्यांना बोलवणं शक्य नसेल तर निदान ऑनलाईन ट्रेनिंग आमचं अरेंज करा, जेणेकरून आम्हाला कळेल नक्की काय काय फील्ड वरती करायचं आहे. मॅडम मला ना एक असे डायरेक्शन पाहिजे होती की तुम्ही तिथे वर्किंग बघितलं असेल. आता BLO गेला, एन्युमरेशन फॉर्म दिला, तो गोळा केल्यानंतर त्याचे एन्युमरेशन फॉर्म आहे त्याची माहिती BLO यांनी भरायची का आपल्या ऑपरेटरनी भरायची का कसं? मॅडम काय होतं की सुरुवातीला समजा 1000 मतदार आहेत तर 1000 फॉर्म आपण BLO ला देतो. तो हार्डली 30-40 लोकांना एका दिवसात वाटप करू शकतो. मग त्याला आपण जे असिस्टंट दिले त्यांना मदत करतील. फॉर्म वाटप करण्याची प्रोसेस अशी आहे डिस्ट्रीब्यूट करण्याची की म्हणजे एका BLOनी किमान 3 वेळा तिथं व्हिजिट करायची. पहिल्या वेळी गेला तो जर लॉक असेल तर तो परत येईल, दुसऱ्या वेळेस गेला तर तो ते फॉर्म जो आहे एक प्रत त्यांनी दारातनं आतमध्ये टाकायची. पण जेव्हा लॉकड डोअरची प्रत टाकतो त्यावेळेस एक्स्ट्रा कॉपीज त्याच्याकडून घेणं गरजेचं आहे. कारण जर 2 कॉपी आपण 2च कॉप्या देतो, एक वर त्याचा गोशवारा घ्यावा लागतो फॉर्म डिस्ट्रीब्यूट केल्याचा, आणि एक आपण आतमध्ये टाकतो घराच्या. एखाद्या वेळेस थोडक्यात एखाद्या वेळेस तो जो मतदार आहे तो घरी आला, त्याला काय माहितीये हे कामाचा कागद आहे का असा वेस्ट पेपर आहे, तो एखाद्या वेळेस तो निग्लेक्ट पण करेल. त्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा कॉपी त्याच्या BLO ना घ्यायला लावायची. तर अशा पद्धतीने ते आहे. आणि परत ते घेताना मात्र काय होतं की सुरुवातीचे 2-4 दिवस त्यांना लक्षात येत नाही, पण जसं जसं मीडियामध्ये आपलं IEC मध्ये खूप जास्त प्रसार होतो तसं हे लोक कामाला लागतात आणि मग अचानक 200-300 अर्ज त्यांच्याकडे भरून येतात. तेवढे त्यांना डिजिटायझेशन करणं शक्य नाही. काही त्यांनी करायचे, काही त्यांना दिलेले असिस्टंट करतील. आणि पॅरलली प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये त्यांनी सांगितलं की एक 15-20 लोक लॅपटॉप लेके आप बिठा दो, ते डिजिटाईज करतील. जसं जसं BLO येईल, कुठलाही BLO आला त्याचा फॉर्म घ्यायचे, त्यालाही बसवायचं, तो ऑनलाईन करेल मोबाईलवर आणि इकडे ते कम्प्युटरवर करतील आपल्या वेबसाईटवर. आणि असं होतं की ते वेबसाईट पण जाम होऊन जाते नंतर मग थ्रू नाईट काम करावं लागतं. आणि एवढा प्रेशर असते म्हणले ते वरचं की आमच्या प्रत्येक EROच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहिले नाही. म्हणजे सगळे BLO पण आहे आणि काही ज्या घटना झाल्या भारतामध्ये 10-12 स्टेटमध्ये त्या रिअल घटना आहेत. म्हणजे त्यांनी ते ऍडमिट केलं की एवढं प्रेशर आहेच. त्यामुळे आणि आम्ही म्हणलं मग सर तुमचे स्कूल बंद झाले असतील, कारण एका BLO ला त्यांनी 3-4 असिस्टंट टीचर दिले होते. म्हणजे एक साधारणतः 200च्या मागे एक माणूस त्यांनी दिला त्याला असिस्ट करायला. तर एवढे माणसं गेल्यावर ते म्हणले आमच्या स्कूलमध्ये प्रत्येक स्कूलमध्ये 2 ते 3 शिक्षकांनी शाळा सांभाळल्या
बाकी सगळे फील्डवर होते. हो, पर्याय आता आपण जसं बीएलओ आपला फक्त त्याच्या ऑफिस अमाऊंट होतो तसं होणार नाही, त्याला कम्प्लिटली तो फक्त एवढंच काम करेल. हो. ओके. आणि मग मॅडम आता दुसरं असं म्हणजे काही बीएलओ मला विचारतात की आता 11वी म्हणजे परीक्षाचा सीझन आहे मार्च, एप्रिल, मे. हा, मग त्याच्यामध्ये होणार का आता एसआर का काय कसं? नाही तीच थोडीशी भीती वाटायला लागली की 12वीच्या एक्झाम आहेत, 10वीच्या एक्झाम आहेत, या दोन्ही झाल्यानंतर मात्र कधी लागेल. परत जनगणनेची पण अनाउन्समेंट झालेली आहे, त्यांनाही ते घरांची गणना करायची आहे. त्यामुळे आता नेमका मुहूर्त कधी लागेल ते त्याच्यामुळेच म्हणलं तुम्हाला जास्त आयडिया आहे, तुम्ही जरा जवळ आहेत मुंबईच्या. ओके मॅडम, म्हणजे आता हे एकंदरीत बऱ्यापैकी सगळं लक्षात आलं काय काय नाही. हा, ओके. तो 31 दिवसाचा जो कालावधी तो फक्त फॉर्म डिस्ट्रीब्युशन साठी आहे का डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन? मॅडम, हा जो 31 दिवसाचा कालावधी आहे तो हा. फक्त फॉर्म देणे, फॉर्म गोळा करणे याच्यासाठी आहे का क्लेम अँड ऑब्जेक्शन वगैरे सगळं फॉर्म देण्यासाठी आहे का? फक्त देण्यासाठी आहे का देणं आणि घेणं दोन्हीसाठी? नाही, फॉर्म घेणं, डिस्ट्रीब्यूट करणं, फॉर्म कलेक्शन, फॉर्म डिजिटायझेशन, फॉर्म सबमिशन याच्यासाठी 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि नंतर 1 महिना झालं की एरर करेक्शन, आणि त्यानंतर हे जे आहे पुढचा कालावधी आहे तो याच्यासाठी देतात ते सुनावण्यासाठी. आणि मॅडम, जितकं अनमॅप्ड इलेक्टर असतील त्या सगळ्यांच्या सुनावण्या तहसीलदारकडे घ्याव्या लागणार त्यांना, आणि खूप हजार्डस वर्क येते. समजा एका एसी मध्ये 50,000 जरी मॅपिंग नाही झालं किंवा एक 25,000 म्हणू किंवा 5,000 जरी मॅपिंग नाही झालं एका तालुक्यामध्ये, तर 5,000 लोकांच्या सुनावण्या घेणं हे खूप हजार्डस टास्क आहे. सुनावण्या घेणं, त्याचे ऑर्डर तयार करणे, परत ऑर्डरनुसार अपडेट करणे, आणि काही जे डिलिशन असेल ते डिलिशन करणे. त्यांच्या पूर्ण इंदोरमध्ये 1.5 लाख लोकांचं अनमॅपिंग होतं, तर त्याची प्रोसेस चालू होती. आम्ही लास्ट बट 1 डे ला गेलो होतो त्यांच्याकडे. बापरे. अरे बाप. म्हणजे ते एवढं सगळं पाहिलं ना, आम्हालाच वाटलं की नाही हे खूप अवघड काम आहे. ओके, म्हणजे आपल्याला जी बॅग आहे बूथ लेवल असिस्टंट ग्रुप तो खूप Yes. मजबूत ठेवायला पाहिजे. त्याची हा, माहिती बूथ अवेअरनेस ग्रुप जे आहेत त्याच्यामध्ये आपण मॅडम म्हणजे त्या गावातले जे रिटायर्ड एम्प्लॉई आहे त्यांना घेऊ शकतो, पत्रकार, वकील, किंवा त्या गावामध्ये ज्याचं वजन आहे, ज्याला सगळं गाव ओळखतं, माहित आहे, ज्याला माहिती आहे प्रत्येक 1 to 1 पर्सन, हे घेणं गरजेचं आहे. शिवाय बीएलए खूप मस्त आहे. प्रत्येक पक्षाने एक जरी बीएलए दिला तर आपल्या किमान 5 पक्षाचे 5 मेजर बीएलए आपल्याकडे जर त्याच्यासोबत राहिले तर ते खूप सोपं होतं, कारण त्याला त्या बीएलए ला प्रत्येक व्यक्ती माहित असते. पण काय मॅडम, मी खूप प्रयत्न करायला, आता इंदोरहून आल्यापासून मला 1 महिना झाला, मी सगळ्या जिल्हाध्यक्षांना बोलवून घेतलं होतं. आल्यावर त्यांचा उत्साह खूप असतो की आम्ही हे देतो बूथ लेवल एजंट, पण अजून एकाही व्यक्तीची माझ्याकडे माहिती आलेली नाही. बरोबर आहे मॅडम, आमच्याकडे पण ही स्थिती आहे. त्यांना ते आत्ता लक्षात येत नाही, ज्या वेळेला हे सुरू होणार नाही एसआयआर आणि त्यांचे वोटर्स कमी व्हायला लागतील तेव्हा त्यांना ते प्रेशर क्रिएट होईल. मॅडम, एक आता अनऑफिशियली सांगायला हरकत नाही, बीएलए इतका प्रेशियस होऊन जाईल की समजा एवढ्या 1000 मतदारांच्या ऋणात राहील तो, आणि ते डायरेक्ट मध्ये येणार आहे आता बीएलओ. हा, कनेक्टेड राहील ना तो त्या मतदारांशी, आणि उद्या जे म्हणलं ते करायला तयार होतील ते. हे बोलू नये आपण. बरोबर. मी आता असंही सांगितलं त्यांना, अगदी म्हणजे ते हायपर होऊन जातात हे ऐकल्यावर, पण नंतर प्रॅक्टिकली काहीच माहिती येत नाही त्यांच्याकडून. बरोबर. येस मॅडम, आमचे काही हे जे आहेत ना त्यांना थोडंफार काही विचारायचं असेल तर अलाउड कराल का प्लीज? फक्त 5 मिनिट. माझी नायब तहसीलदारांना विनंती आहे, तुम्हाला जे काही फील्डच्या डिफिकल्टीज आहेत आज आपल्याकडे मॅडम आहेत उपस्थित, तर कोणाला काही विचारायचं असेल तर विचारून घ्या बरं. छोटी सुद्धा शंका असेल ना तरी मॅडमना विचारा. मॅडम आपल्याच आहेत, त्या लगेच सांगतील. त्यांनी स्वतः जाऊन बघितलं एसआयआरचं काम, त्यामुळे माझी विनंती आहे की तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा. मॅडम, याच्यामध्ये ना एरर मध्ये जे येतात, शक्यता अशी आहे की जे ब्लर फोटो आहेत ज्याचा फोटो मॅच होत नाही ते एरर मध्ये येतात. म्हणून आपल्याला तो जो सरांनी कलर फोटोचा प्रिंट काढून सगळ्यांकडनं आपण दुरुस्त करून घ्या म्हणाले, तर तो एक टास्क खूप महत्वाचा आहे. सेकंडली, डीएससीचा जो आहे दुबारचा,
आणि दुबारच्या वेळेस काय होतं की एक समजा माझ्या परभणीलाही आणि पुण्यालाही त्या बाईचं नाव आहे मतदाराचं, तर दुबार फॉर्म द्यायचं तर आहे, म्हणजे तुम्हालाही त्यांना देणं आहे आणि मला पण नेऊन देणं आहे. एक तर मलाही भरून घेणं आहे, तुम्हालाही आहे. फक्त आपलं दोघांचं कम्युनिकेशन त्यावेळेस होणार नाही, माझ्या बीएलओचं आणि तुमच्या बीएलओचं, आणि मग खूप गोंधळ होतो. तर अशा केसेसमध्ये दुबार जे आहेत, डेमोग्राफिकल सिमिलर एंट्रीज आहे किंवा फोटो सिमिलर एंट्रीज, ह्यामध्ये खूप काम करणं गरजेचं आहे. फास्ट करणे. आता माझ्याकडे 33,000 हे आहेत वोटर्स, जे दुबारमध्ये, तुमच्याकडे मे बी लाखाच्या वर असतील, 1,00,000 2,00,000 असू शकतात दुबार, आणि शहरामध्ये जास्तच संख्या आहे. तर यावर जर काम केलं तर तेवढे दुबार आपले कमी होतील, म्हणजे तेवढं एरर कमी येतील. ओके म्हणून हे पीएससी आहे, हे ब्लर फोटो आहे, ते मुद्दाम त्यांनी 24/12चं पत्र फार डिटेल दिले. निकम साहेबांचे खरं तर धन्यवाद म्हणावे लागतील. फार ड्राफ्टिंग पण छान केली त्यांनी. हो हो येस. कोणाला काही विचारायचं आहे? काही ERO साहेब सुद्धा उपस्थित आहे, त्यांनी पण विचारावं, माझी विनंती आहे. आमच्या पण जिल्ह्यातले काही नायब तहसीलदार उपस्थित झाले होते. त्यांना बर बर बर. मॅडम तुमचं ऑनलाईन किती मॅपिंग झालं आता? हा बोला बोला साहेब बोला. 1,00,000 मॅडम आमच्याकडे टोटल वोटर्स 91,50,000 आहेत. त्याच्यातले आता 1,80,000 झाले. म्हणजे साधारणतः 2% 0 पॉईंट समथिंग. मॅडम आम्ही काय केलं, 8% आसपास होता का आम्ही. प्रत्येक तालुक्याला BLO ऍपचं प्रेझेंटेशन दाखवलं, ते ऑनलाईन ते केलं आणि हे प्रेझेंटेशन मी तेव्हाच केलं होतं. आता फार आल्याबरोबर केलं माझं प्रेझेंटेशन, ते फार हे नाही, मी स्वतःच केलेलं, त्यामुळे शेअर नाही केलं मॅडम, हा तुम्ही शेअर नाही केलं ग्रुपवरती, असं नाही करायचं. नाही करते ना. नाही आता ते मॅडम आम्ही मराठवाडा त्यातल्या त्यात परभणी जिल्हा म्हणलं आपण. म्हणजे असं नाही मॅडम, महाराष्ट्रातलो आपण, असं काय विचारताय? येस येस, महाराष्ट्रातले नक्कीच, हे अभिमान आहे मॅडम त्याचा. बाहेर गेल्यावर हा अभिमान जास्त उंचावतो. पण फक्त आम्हाला जरा थोडंसं मला टाकलं ना, तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये पण टाकते, आमच्या नायब तहसीलदारांना खूप हेल्प होईल. कारण कसं होतंय की आमची वोटर संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे मॅडम, आणि मायग्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आज मला याची गॅरंटी आहे की उद्या जर का नावं कमी करायला बसलो, 10 लाखाच्या वरती आमची नावं डिलीट होतात मॅडम, डुप्लिकेटवाले 101% होतात कदाचित. तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त कठीण मुंबई आणि पुणे शहराला जाणार आहे. तुमची प्रिपरेशन खूप चांगली पाहिजे. आणखी आमचं शेवटी ग्रामीण भाग आहे. परभणी जिल्हा जरी असला, शहर जरी असलं, तरी आज पुण्यात ते ग्रामीण भागासारखंच आहे. आम्हाला तेवढं अडचण नाही, पण तुम्हाला अडचण येऊ शकते. त्याच्यामध्ये रजिस्टर जर आपण तयार केलं ना, ते मगाशी मी जो ते आता करून घेते मॅडम मी रजिस्टर. मी आता सरळ सरळ मॅडम, माझा ऑपरेटर म्हणला मॅडम आजचा डेटा उपलब्ध आहे, आपण तो कॉपी करू आणि ते देऊ. तर आम्ही ते रजिस्टर दिल्यावर तो फॉर्म भरायला ना, प्रत्येक वेळेस मोबाईल ऍप चालेल किंवा मोबाईल ऍपवर डाटा येईल हे सोपं नाहीये. तर छोटे छोटे हे असतात त्याचे, म्हणजे काय म्हणतात त्याला, जे दिसतं आपल्याला, त्यावरून ते लिहिणं सोपं नाही. तर ह्या रजिस्टर जर असेल आपल्याकडे तर 2 मिनिटात फॉर्म भरता येतो. मी ते लाईव्ह आम्ही सगळ्या BLOच्या ट्रेनिंग मध्ये आम्ही करून दाखवलं. तरीही माझ्याकडे आता फक्त 20-21% मॅपिंग झालंय. ते आमचं गेल्या 10-15 दिवसामधलं मॅपिंग आहे. बाकी ऑफलाईन आमचं साधारण 50-55% पर्यंत गेलेलं आहे. पण अजून आमच्याकडे सतत इलेक्शन लागत असल्यामुळे आमचे अजून तेवढा रिस्पॉन्स म्हणावा तेवढा नाहीये. पण एकदा जर BLOला कळालं ना मॅडम, तो रात्रीतून 50-60% काम करतो. बरोबर. माझा हा अनुभव आहे मॅडम. मी मागच्या आठवड्यात 3 ठिकाणी ट्रेनिंग घेतलं. आदल्या दिवशी माझी संख्या होती 60,000 आणि दुसऱ्या दिवशी ती 1,20,000 ला गेली. रात्री केले मॅडम, बसल्या करून टाकले. अगदी त्या मीटिंग मध्ये बसल्या बसल्याच त्यांनी सुरू केलं होतं. येस, म्हणजे तसे ते काम करतात, फक्त त्यांना आयडिया नाहीये काय करायचं. बरोबर. पण जर हे फॉर्म आणि हे जर सांगितलं तर ते निश्चित करतील. आणि BLO ऍपवरच खूपच छान आहे, कारण तो प्रोजेनी ऍड होते मॅडम. म्हणजे असं नाही की सेल्फ मॅपिंग होते, तिथे प्रोजेनी पण ऍड होते. मॅडम आता ना मला 1-2-3 प्रश्न असे विचारत की काही आमच्याकडे अशा वसाहती आहेत, फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट वसाहती, मग अशी म्हटलं तसं की माणूस इथे राहत नाही पण वोटिंगला येतो, त्याचं काय करायचं?
नाही, वोटिंगला येतो तर त्याचं आपल्याला डिटेल्स भरावेच लागतात ना. नाही, पण आज रोजी तो तिथे राहत नाही, मग त्याला त्याच मतदारसंघामध्ये ठेवायचं का? ते ठेवावं ठेवता लागेल येईल ना. ठेवावं लागेल. बरं, आता असे आहेत वोटर्स की जे वर्षानुवर्ष तिथे दिसतच नाहीत, किंवा काही ठिकाणी असं झालं की फक्त लिहिलेलं आहे कोथरूड पुणे एवढाच ऍड्रेस आहे. आता एवढ्या मोठ्या कोथरूडमध्ये कुठून कुठे शोधणार ना आपण? Yes, yes. तर त्याचे डिटेल्स मॅडम मोबाईल जर त्यांनी ऍड केला असेल किंवा आधार नंबर ऍड केला असेल तर BLO ला शोधू शकतो आपण. आणि आता जिल्हा परिषदेला मॅडम तुम्हाला चांगली संधी आहे. मी पण माझ्या BLO ना सांगतेय, आता आपले सगळे BLO तिथे मतदान सहाय्यता केंद्रामध्ये बसणार आहेत. तर मतदान सहाय्यता केंद्रामध्ये बसल्या बसल्या त्यांनी थोडी ही पण आपलंही काम जर सुरू केलं हो, की किमान त्यांचे मोबाईल नंबर जरी घेऊन ठेवले तरी पुष्कळ काम मोठं होऊन जाईल. आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये मॅडम ते केलं. PMC PCMC मध्ये मी हे करू शकले की त्यांना म्हणलं मोबाईलचा नंबर घेऊन ठेवा म्हणून. हा, तर काही जणांनी केलेले आहेत. आता ज्यांनी नाही केलं त्यांचं थोडस अवघड आहे, मोठी अडचण आहे. पण केलेत लोकांनी. आणि दुसरं म्हणजे मॅडम असं विचारायचं होतं की 2002 मध्ये आमच्या LAC होत्या 18 आणि 2000 आता त्याच्यानंतर आमच्या झाल्या 21. या ज्या 18 होत्या त्याच्यातल्या 3 कम्प्लिटली संपल्या आणि त्या नवीन ठिकाणी मर्ज झाल्या. तर आम्ही काय केलं की तो एरिया बघितला आणि त्या एरियातले काढून या एरियामध्ये ज्यांच्याकडे केलेला आहे त्यांना तो दिलेला आहे. पण तरीही अजूनही काही ठिकाणी ते नाही सापडे देत आम्हाला वोटर्स. आमच्याकडे ग्रामीण भाग, माझ्याकडे आधी 5 मतदारसंघ होते, आता 4 झाले. आणि काही अदर डिस्ट्रिक्टचे होते, काही हिंगोली डिस्ट्रिक्ट होतं, काही आमच्याच डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळे मतदारसंघ होते. पण आम्ही काय पार्ट वाईज ते केलं, तो गावाचा भागच आम्ही कन्सिडर केला आणि बरोबर. त्या ठिकाणी आमची ही ऍक्टिव्हिटी तर बरोबर आहे म्हणजे आता हो, आम्ही भागानुसारच केलं. त्याच्या व्याप्तीनुसारच. ओके. म्हणजे आता मॅडम दुसरं मला असं विचारायचं होतं की आता जे आमचं टेंडर गेलेलं इनोव्हेशन फॉर्मसाठी ते 60 ते 70 पैशाप्रमाणे त्यांनी सांगितलं ते केलेलं आहे. तर म्हणजे आपल्याला तो डेटा येणार आणि तो डेटा फक्त त्याला द्यायचा आणि जशी मतदार यादी प्रिंट केली जाते तसा इनोव्हेशन फॉर्म प्रिंट करायचा. हो, ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एका वोटरसाठी 4 पेज, म्हणजे बॅक टू बॅक 2 पेज, हा, असे ऍटलिस्ट 2 करायचे. पण जेव्हा प्रिंटिंग होते ना, कधी कधी मग काय होतं, टोनर संपतं, काहीतरी मध्येच ब्लर येतं किंवा अस्पष्ट येतं, तर ते परत परत ते करावं लागतात. तर याच्यामध्ये पण ते थोडीशी अडचण आहे. तर म्हणजे 60-70 ची मर्यादा सरांनी द्यायला नको. आणि कसं मॅडम, आता तुम्हाला माहिती मतदार यादीचा टेंडरचा प्रकार वेगळा आहे, याचा वेगळा आहे. वेगळं आहे. हे 100% म्हणजे टाइमली वर्क आहे आणि त्याच्यामुळे हा हट्ट काही कामाचा नाही. ते अनऑफिशियली आपल्याला बोलावं लागेल. हो, मी आज प्रयत्न केला पारकर सरांशी बोलायचा, पण पारकर सर आज लीव्हवर आहेत. आता ते उद्या आले की एकदा बोलून गेले त्यांच्याकडून. नाही, पण कसं पुण्याची परिस्थिती वेगळी आहे. पुण्याला जो कागद स्वस्तात मिळतो तो आमच्याकडे मिळत नाही. आम्हाला त्याला ट्रॅव्हलिंग करून यावं लागतं इथपर्यंत. आमच्याकडे इश्यू असा आहे की नंबर ऑफ वोटर जास्त आहेत, तर त्याला तसं ते फायद्यातच जातं. तरी नाही जाणार, कारण आणि वाहतूक आहे ना. जरी प्रिंटिंग कमी आहे तरी 1000 चे म्हणजे 2000 त्याची वाहतूक आहे, त्याचे पॅकिंग आहे, ते किती मोठं आहे. त्याला मोठे मोठे ट्रक आणावे लागतील आपल्याकडे. आणि मॅडम दुसरं असं विचारायचं होतं की एन्युमरेशन फॉर्मचा साईज A4 असणार ना? A4. ओके. फॉर्म खूप सोपं आहे, पण ते कंटेंट जे आहे ना, ते आता मुलगी आहे तर कंपल्सरी तिच्या आई वडिलांना शोधणे, आणि मुलगाही असेल तर त्याच्याही वडिलांचं नाव लिहिणं, त्याचाही पिक नंबर, म्हणजे त्यांची सांगड घालणं गरजेचं आहे. हे सगळं करायला फार द्रविडी प्राणायाम आहे. म्हणजे एक फॉर्म भरायला किमान 5-10 मिनिट लागणार त्याला. आणि सगळ्यांकडे ना, अगदी आपल्याकडे सुद्धा आपला इपिक नंबर मागितला कोणी तर पर्समध्ये 5 मिनिट शोधावा लागतो. बरोबर. तर ते ग्रामीण भागातले लोक आमच्याकडे तर काहीच ठेवत नाहीत, त्यांना काही माहित पण नसतं. शेतकरी लोकांकडे काय डॉक्युमेंट आणि काय हे आहे, पण त्याला म्हणजे जेवढं मॅपिंग आता टेबल टॉप ऍक्टिव्हिटी चांगली झाली तर पुढचा त्रास कमी होईल, नाहीतर अडचण आहे. आज जर आपलं 60-70% मॅपिंग होते असं त्यांचं म्हणणं आहे, 70% पर्यंत, 30% मध्ये काम करायला अडचण नाहीये त्यावेळेस. ओके. येस. काही आहे का अडचणी? मॅडमना पण उशीर होणार, 5:30 होत आले. त्या आरो आहेत, विचारा. फॉर्म आहे तो सगळ्या मतदारांना जाणार का जे अनमॅप राहतील त्यांना जाणार?
100% मतदारांना जाणार. मग मॅडम आता आपण जे मॅपिंग करतो आहे आणि परत जर बीएलओ त्या मतदाराकडे गेला तर मग बीएलओ वैतागतील मॅडम. नाही वैतागण्याचा विषय नाही मॅडम. समजा माझे 1000 मतदार आहेत, मी बीएलओ आहे, तर मी 1000 मतदारांकडे तो फॉर्म देणार आणि 999 सुद्धा जमणार नाही. 1000चं 1000 काउंट आपल्याला द्यावं लागणार. मग ते बाहेरगावी आहेत, ही सबब नाही बाहेरगावी आहे, तर त्याचं ऑनलाईन त्यांना मागून घेऊन तो फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे. म्हणजे आता मॅडम आपण बीएलओ ऍप मधून त्यांना मॅप करायचे, शिवाय त्यांना आपण तो फॉर्म त्यांच्याकडून भरून पण देतो. येस हे मॅपिंग यासाठी की पुढचं काम सोपं जावं. आता मध्य प्रदेशमध्ये काय झालं की त्यांचं टेबल टॉप ऍक्टिव्हिटी झाली नाही आणि त्यांना वेळ मिळाला नाही, पण आपण लकी आहोत की आपल्याला थोडा हा वेळ मिळतोय. बरोबर. आज माझं 20% मॅपिंग ऑनलाईन झालं तर मला 20% कमी काम करायला लागेल. कमी म्हणजे सोपं जाईल माझं 20% काम. लग्न झालेल्या मुलींचं नाव शोधायचं मॅडम थोडंसं अवघड आहे. लग्नानंतरचं नाव आणि आत्ताचं नाव ते मॅप करताना थोडा प्रॉब्लेम येणार आहे. नाही पारकर सरांनी मागच्याच VC मध्ये सांगितलं होतं की तुम्ही आता प्रत्येक बीएलओला सांगा की होम व्हिजिट करा, महिलांना त्यांचे फिरावं लागेल, बीएलओना फिरावं लागेल. आधी टेबल टॉप ऍक्टिव्हिटी 2-3 दिवसात पूर्ण करू शकतात ते, आणि नंतर ज्यांचं अनमॅपड राहिले त्या जे मॅपड झालेत ना ते ग्रीन याच्यामध्ये येतात. बीएलओ ऍप मध्ये ग्रीन होऊन जातं त्याचा कलर, आणि जे अनमॅपड आहे ना त्यांना मग ती लिस्ट कळते आणि ते जाऊ शकतात. त्या वोटरकडेच फक्त त्यांना जायचंय, बाकी इतर ठिकाणी नाही. बाकी काही सोपं आहे पण जास्त लेबरस वर्क आहे. मॅडम आमच्याकडे शिफ्टेड लोक खूप आहेत, म्हणजे मतदानाला येतात पण ते राहत नाही. त्यांना शोधणं आम्हाला खूप अवघड आहे. त्यांना शोधावं लागणार आहे मॅडम. जे बाहेर गावी गेले, बाहेर देशात गेले, त्यांना शोधून काढावं लागेल. यासाठी होम व्हिजिट आता बीएलओच्या होणं गरजेचं आहे. ऍटलिस्ट त्यांना ही तर कल्पना देऊन ठेवावी की तुम्हाला पुढे काय करायचंय आता SIR मध्ये. माझ्याकडे मी 9 तालुक्यांमध्ये बीएलओच्या बैठक घेतल्या. कुठल्याही बैठकीमध्ये बीएलओ कडनं रेजिस्टन्स आलं नाही. बीएलओ सगळे हॅपी आहेत. हे काम त्यांना चॅलेंजिंग वाटते. आणि जेव्हा मी सांगितलं की तुम्हाला सोबत 2-3 आम्ही इतर असिस्टंट देणार आहेत आणि BLA राहतील, BAG राहतील, तेव्हा ते थोडेसे प्लीज झाले की ठीक आहे, मग आम्हाला काही अडचण नाही. मॅडम एक जण आहे, त्यांची शंका अशी आहे की मॅपिंग करताना काही वोटर्सना नो रेकॉर्ड फाउंड असं येत आहे. हो, मागचं रेकॉर्ड नसेल ना त्यांचं, 2002 ला नसेल किंवा त्याच्या यादीत नसेल. पण त्याला विचारलं तर त्याचं जिथे जिथे कोणी पेरेंट्स असतील किंवा तो आधी कुठे असेल त्या ठिकाणी रेकॉर्ड येऊ शकतं. नाही मॅडम, हे जे मॅपिंग करतोय ना तो ऑक्टोबर 2024 करणार का आत्ताच घेणार? नाही, मॅपिंग मध्ये मॅडम जेव्हा आपण मॅप द इलेक्टर आहे ना विथ SIR, तेव्हा जेव्हा आपण त्याला क्लिक करतो BLO ऍपवर, तर तुम्हाला 2025 ची आता करंट यादी येते तिथे. हा, मग मॅडम आता आमचा गोल असं झालाय की ऑक्टोबर 2024 ची यादी आपली आहे. हो. त्याच्यानंतर आता जी जिल्हा परिषद PMC ला वापरली ती 1 जुलैची आहे. मग या 8 महिन्यामध्ये आमच्या इकडून बरीचशी नावं डिलीट केली गेली. हो, अशा वेळेला ते नो वोटर फाउंड येते. बरोबर आहे. नाही, आता मॅडम BLO ऍप जर आपण एखाद्या BLO ला बोलून जर BLO ऍप वर तुम्ही बघितलं, अतिशय सोपं आहे. त्यात आताची करंट यादी, आज रोजी जी यादी आहे ती येते. नाही, आपली ती पब्लिश झाली नाही, पण जी यादी आहे आलं लक्षात. त्याचा पूर्ण डाटा BLO ऍप वर आहे आणि त्याला आपण SIR शी मॅपिंग करतो. पण मॅडम आमच्याकडे जे असे इन्सिडेंट घडलेले आहेत की 2024 च्या यादीत होता पण आज रोजीच्या नाही, कोणीतरी त्याचं नाव उडवलेलं आहे, डिलीट केलेलं आहे. हो. मग त्या मॅटर मध्ये आपण काय आता या SIR मध्ये त्याचं नाव परत घ्यायचं का? नाही, आता तो नो मॅपिंग मध्ये येईल आणि त्यावेळेस मग तो त्याचा मोबाईल नंबर वगैरे असेल तर ठीक, किंवा पर्सनली त्यांना भेटावं लागेल. त्या व्याप्तीमध्येच तो कुठेतरी आहे. ओके. मायग्रेशन बद्दल आणखीन जास्त म्हणजे आपण पवार सरांशी एकदा 1 to 1 एकदा चर्चा करू मॅडम. म्हणजे आता आमच्याकडे हे प्रॉब्लेम नव्हते तुमच्या इतके, त्यामुळे आम्ही हे प्रश्न तेवढे उपस्थित केले नाही. आमचा कुठे ना कुठे सापडतोच. अगदी पुण्याला गेला तरी तो आम्हाला इथले घरचे लोक सांगतात तो तिकडे गेलाय. तुमच्या तिथे अवघड आहे थोडंसं.
आमच्याकडे काय झालं मॅडम की एकतर सॉफ्टवेअर इंजिनियर जे आहेत ते आलेत आणि गेलेत आणि ते ऑल ओव्हर इंडिया मधून आलेले आहेत. येस येस. त्यामुळे थोडासा इश्यू आहे. आपल्याला मॅडम अदर स्टेटमध्ये SIR चालू असताना बरेच फोन आले की माझं परभणीमध्ये नाव आहे, मला माझं नाव कुठे आहे शोधून द्या. मग आम्ही विचारायचो तुम्ही नेमकं कुठल्या पार्ट मध्ये होता, मग ते पार्ट किंवा पार्ट नसेल तर एरिया सांगा, मग ते फाउंड करून मग त्यातनं त्याला नावं शोधून द्यावी लागेल. तर तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर इंडियाशी सगळ्या स्टेट सोबत तुम्हाला बोलावं लागणार त्या काळात. तर बेटर राहील आजच BLO ना तुम्हाला खूप हे करावं लागेल की त्याच्यामध्ये मॅडम मी स्लाइड करताना म्हणजे BLOचं ट्रेनिंग घेताना परमनंटली मायग्रेटेड आणि टेम्पररी मायग्रेटेड हे असे पार्ट करायला सांगितले आणि त्यांचं डेथ झालेली आहे ते पण काढून टाकायला सांगितले, 7 नंबर घ्यायला सांगितलं. आणि मायग्रेशन बद्दल मात्र अगदी कारण त्यावरच त्यांना फोकस करावा लागेल. परमनंटली मायग्रेटेड वर फोकस करावा लागेल. टेम्पररीला तर तो येऊन जाईल तुमच्याकडे. येस. अजून काही विचारायचं आहे मॅडम आपल्याला? जर हे असेल तर मग एक त्याला 8 नंबर भरल्यानंतरच तो मॅप होईल ना. वयाचा फरक असेल तर. एक मिनिट, बाकीचे जरा शांत राहा. नायब तहसीलदार पुरंदर मॅडम बोलतायत. मॅडम बोला. 2002 मध्ये 37 वय होतं, परंतु आता 2024 ला त्याचं 38 वय आहे, तर त्याचा 8 नंबरच भरायला लागणार ना, कारण तो कसं रेकॉर्ड म्हणजे ते मॅप होत नाही तो. हा, तो भरल्यानंतर मग तो मॅप होईल. हा त्याचं दुरुस्ती केल्यानंतर म्हणून तर ते परवा जे आलं ना सरांचं 24/12चं डिटेल आहे ती दुरुस्ती लवकर करून घ्या. म्हणून कारण तो मॅप होणार नाही. हा जो 38 वर्षाचा आहे तर तो बिलो 40 आहे. 2002च्या यादीला मॅपच होणार नाही. एरर येईल, तो लॉजिकल एरर तुम्हाला ते नंतर मग सुनावणीमध्ये किंवा BLO कडनं अभिप्राय घेऊन ते सबमिट करता येईल. लॉजिकल एरर हे नंतर अभिप्राय असं सबमिट होतात. तो 2002च्या यादीमध्ये त्याचं वय चुकलं असेल तर आज रोजी आपण काहीच नाही करू शकत. आज रोजी नाही केलं शकत. काहीच नाही करता. फक्त ते आपल्याला प्रेझेंट करावं लागतं. BLO ऍप मध्ये जेव्हा सबमिशन आहे त्यावेळेस रिमार्क द्यावे लागते. मॅडम आपण जेव्हा भरायला लागेल ना मॅडम त्याच्यासाठी. मॅडम आपण जेव्हा SQL केलंय ना तेव्हा जेव्हा आपण करेक्शन त्यात चुकल्यात आपल्या काही किंवा त्यांचा सिरियल नंबर वर खाली झालाय त्यामुळे मॅप करताना हे एरर येतात. आता जर तो 2002 ला 19 वर्षाचा होता, PDF मध्ये तो 19 वर्षाचा आहे, पण SQL करताना चुकून तो जास्त 39 वर्षाचा दाखवला आणि आता जर त्याचं वय आपल्या यादीमध्ये जर 39 + 23 नसेल तर तो मॅप करत नाही मॅडम, तो एरर दाखवतो. बरोबर आहे. काही पार्टच्या पार्ट मॅप होत नाहीये, नो मॅपिंग मध्ये येत आहेत कारण ते सिरियल नंबर असा PDF करताना किंवा सबमिट करताना SQL करताना चुकलेले करताना चुकलेत, सिरियल नंबर पण वर खाली झाले. येस. PDF ला त्याचं नाव 3 नंबरला आहे पण मॅपिंग करताना तो 4 नंबरला येतो. बरोबर. असे मॅप करायचे की नाही मॅडम? मग आपल्याला खालीवर बघावं लागतंय आणि SIR मध्ये त्याचा तो नंबर येतो जो की त्याचा नंबरच नाहीये. हा, मग असं मॅप करणं योग्य आहे की नाही? येस नाही, तो आपल्याला लॉजिकल एरर मध्येच घ्यावा लागेल किंवा मग ते SQL रिवर्ट करून आपल्याला परत SQL सबमिट करावं लागते. आता हा डाटा तर आपल्या ECI कडे गेलेला आहे. पण ते होत नाही ना मॅडम मॅप. नाही होत नाही. मॅपिंग होत नाही, आता आम्हाला खूप प्रॉब्लेम येतोय हो. करताना. मग आम्ही ते पेंडिंग ठेवलंय. त्यांना म्हटलं जसं PDF आहे त्याप्रमाणे तुम्ही आता मॅन्युअली काम करून ठेवा, शोधून ठेवा, मॅपिंग आता करू नका असं सांगितलं. येस. आपल्याकडे SIR चे जे PDF आहेत ते ओके आहेत. SQL करताना अडचण झालेली आहे. हा, बरोबर आहे. तुमच्याकडूनच आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मॅडम. चांगलं आहे ते, म्हणजे तुमची आयडिया चांगली आहे की PDF वरून त्यांनी मॅपिंग करून घ्यावं. लॉजिकल मध्ये करता येईल. मॅडम होत नाही मॅडम. लॉजिकल एरर कसं करणार? कारण ते चुकलं 2002चं आहे ना, ते आता आपण कसं दुरुस्त करणार मॅडम? मॅडम 2 आहेत गोष्टी. एक तर ऑनलाईन मॅपिंग करणे आणि जे अनमॅप्ड आहेत त्यांचं म्हणजे मॅन्युअली मॅपिंग करून घेणे हे करावंच लागेल कारण 100% मॅपिंग करायचंय. जितकं मॅपिंग नाही केलं तितकं तुम्हाला तहसीलदार आणि ह्याला ERO ना
तेवढं अगदी खूप काम करावं लागेल आणि त्यावेळेस तेवढ्या सुनावण्या घेणं आणि त्या विदिन टाइम घेणं हे खूप मोठं काम आहे. तर सपोज तुमच्याकडचे 5,000 जरी मॅपिंग नाही झाले तर 5,000 लोकांच्या सुनावण्या म्हणजे खूप मोठं टास्क आहे. पण केवळ एसक्यूएल म्हणजे 2002 मध्ये तो माणूस आहे, 24 मध्ये तो माणूस आहे, पण त्या सिरियल नंबर मुळे तो मॅप होत नाहीये. बरोबर आहे मॅडम. एसक्यूएल करताना ज्या चुका झाल्यात त्या आपल्या पीडीएफ जे आहे आपल्या जुन्या मतदार याद्या 2002च्या हा, त्याला कुठेतरी मॅच होत नाहीये ते हा. म्हणून झालेलं नाही. माझ्याकडे पण 2-3 पर्यंत राहतंय. हा मेजर इश्यू आहे बरं. ते वारंवार सांगत होते एसक्यूएल व्यवस्थित करा. तिथं आपण थोडी लिथार्जी दाखवली आणि त्याचे इम्पॅक्ट असे झाले की आपलं काम खूप पटीने वाढलं आता. मॅडम त्यांच्या मित्राची यादी नाही तर त्यांच्या मित्राचं नाव टाका. तो clear होईल. यांचं नाव टाका, त्यांचं नाव टाका. नमस्ते. याची यादी दिली. मॅडम ऑडिबल नाही. मॅडम एकाने कोणीतरी बोला प्लीज, काहीच ऐकू येत नाहीये. बोलायचं का काही? पुरंदर आपल्याला काही सांगायचं आहे का? ठीक आहे, मला वाटतं तुम्हाला आणखीन काही गुड प्रॅक्टिसेस असतील तर सांगा. आमचेही लोक जॉईन आहेत. मॅडम आम्ही ना बॅग वरती जास्त भर दिलेला आहे सध्या. ओके. म्हणजे एक मी आपल्याला तक्ता पाठवला होता बघा मॅडम. आमचं BLOचं नाव आणि त्याच्या शेजारी सगळी नावं त्याला जेवढे एवढे मदत करू शकतात. मग त्याच्या शेजारी टॅक्स कलेक्टर आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, पोलीस पाटील आहे, हे आहे. आता समजा एका तलाट्याकडे 10 गावं असतील तर त्या तलाठ्याचं नाव आम्ही तिथे टाकायला लागलोय. कारण तो तलाठी नाही काम करणार, आपण त्याचा कोतवाल करू शकतो येस. किंवा त्याचा आता कॅन्डिडेट करू शकतो. मग अशा प्रकारे आम्ही ती बॅग तयार केलेली आहे. त्याच्यावरती आमचा भर आहे. आणि दुसरा टेबल टॉप एक्सरसाइज आहे त्याच्यावरती भर ठेवलेला आहे. जे आता हे सगळं मॅपिंग करून घ्या. आता आय वॉज कन्फ्युज विथ द एन्युमरेशन फॉर्म. ते आपण खूप क्लिअर केलं, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आता मला ती आयडिया क्लिअर झाली की आता कसं काय सगळं करावं लागेल. तर त्याप्रमाणे आता करता येईल मला. आता अजून बाकीच्यांना काही विचारायचंय का? मॅडम खूप बिझी आहेत, त्या रिटर्निंग ऑफिसर आहेत, आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही आज त्यांचा. आपण परत एकदा बोलूयात मॅडमना. थोडंसं इलेक्शन मध्ये त्या फ्री झाल्या की आपण परत एकदा त्यांना बोलूयात. नक्की कम्युनिकेशन मध्ये राहू. आमचं मायग्रेशन पुण्यामध्येच आहे. आपलं वारंवार मॅडम तुमच्या प्रत्येक DOशी तुम्हाला बोलावं लागणार आहे. येस मॅडम येस. आमच्याकडे भरपूर लोक येतात. कुणाल कळसकर मॅडमला अख्ख्या भारतातल्या डेप्टी DOशी बोलावं लागणार आहे याची मला खात्री आहे. आता पण चालू आहे. गोवा, हरियाणा, मध्य प्रदेश चालू आहे मॅडम माझं. हो. येस चालेल. मॅडम मी आपला वेळ जास्त घेत नाही. आज आपण आलात आणि आम्हाला खूप बहुमूल्य मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच मॅडम. आम्ही वेळोवेळी आपल्याला असाच त्रास देऊ. थँक्यू मॅडम. थँक्यू. येस थँक्यू सो मच मॅडम. थँक्स अ लॉट. बाय बाय. ऑल पुणेकर बाय. थँक्यू मॅम. थँक्यू.